आता चालू आहे. बघ ना लाल ते साईडचं बघ ना कसं दिसते ना. तर गाईज आज आहे ग्रहण. कडग्रहणात बसले आणि आम्ही ना आजारी आहे काल विसर्जनामुळं. हा ना, मी पटकन ब्लँकेट आणलं कारण की आम्हाला ते पण बघायचे आणि थंडी पण वाजते त्याच्यामुळं. आणि व्हायरल आहे ना दोघांना. आणि आम्ही तिघे जण पप्पा दिसतात का. हा, तिघे जण आम्ही ब्लँकेट घेऊन बसले. आणि तुम्हाला फोटो मी ऍड करते. काय फोटो ऍड करू. मस्त आलेत फोटो आणि एकदम झूम मध्ये क्लिअर आलेत एकदम. खग्रास कोणतं आज पप्पा. खंडग्रास म्हणजे सूर्य संपूर्ण रेड कलर होणार आहे. तर बघूया आता त्याच्या बाजूने ना म्हणजे एक आता ते आपल्याला दिसतंय पण एक एवढा असेल ना रेड राऊंड. आता सध्या ना चंद्राच्या साईडने लाल ढग आलेत. हा एकदम किरण पसरलेत. आता 11 ते 12च्या दरम्यान तो पूर्ण लाल होणार आहे. आमच्या राशीला चांगलं नाहीये हे मिक्स आहे म्हणजे वाईट पण चांगलं होऊ दे आमचं. ह्यांना चांगलं आहे बघणं. पण मी काय म्हणतोय आपण हे डोळ्याने बघतोय आपल्या वाईट काय काय आपल्याला माहित नाही आपल्याला काय. पण हे परत बघायला मिळणार का तुम्हाला. हा ना. आणि आउट ऑफ इंडिया तर दीदी काय ग ते हे घेऊन बसतात कॅमेरे वगैरे सगळे मोठमोठे. आणि ना चंद्र खूप प्रकाश दिसतो आणि जवळ वाटतं खूप. आणि दरवर्षी पाऊस असतो दिसत नाही. हो आता पण आभाळ आलं होतं सकाळपासून पण विसर्जनानंतर. आणि लागण्याच्या आत लालबाग गणपतीचं विसर्जन झालं बरोबर. बघा देवाने करून घेतलं का नाही. हा ना. तुम्हाला सिनेमॅटिक शॉट म्हणजे एक शॉट घेऊन दाखवते मी कसे दिसते. कुठे धरती तोरचे. तर चला बघू आता ग्रहण कसं होतंय. तर गाईज 9:57 चालू होणार होतं. तर आता थोडंसं लाईन आहे ना मला तर ब्ल्यू वाटते म्हणजे तिघांना पण आम्हाला दिसते. मला वाटलं मला दिसते का काय पण रेडिश पण आहे अजून. आता 9:57 होऊन चालले आता बघू आता काय होते. मी पण फर्स्ट टाइमच ग्रहण बघते ना. आपण बघितलं होतं दुपारचं बघितलं असं. हा दुपारचं एक सरी घेऊन बघितलं. हा आता बघा हे थोडस एकदम रेडिश लागलं म्हणजे बघ ना. हो थोडासा रेडिश झालाय. रेडिश नाही ग ब्ल्यू का आता ना बक्की चंद्र वेगळा दिसतो दिसला का. बारीक बारीक होणार आणि कोर होणार मग डायरेक्ट. आणि मग परत ते लाल होणार हळूहळू परत संपूर्ण होणार असं असतं. आता ते लागलं कडक लागलं आता बारीक 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 होणार. दिसत नाही डोळ्याला. त्याला सावली पडते तेवढं सावली पडणार. बरोबर. हो काय तर काय कमी कमी होत चालले तर काय ह्या साईडने ना सुरू झाला डाव्या साईडने ना दिसला का. अरे तर गाईज परत एकदा आम्ही वर आलेलो आहोत. झोपेतनं उठून पप्पांनी आणले वर आम्हाला. आणि आता पूर्णपणे गायब झालेला आहे चंद्र. आणि आता किती वाजता दीदी 11ला चालू होणार. 11 ते 11:15 दरम्यान लाल दिसणार आहे एकदम चंद्र. पूर्ण रेड कलरचं दिसणार आहे चंद्र. तर बघू आता आम्ही परत येणार बघायला. आता किती वाजलेत म्हणजे 15 मिनिटांनी परत येणार. 12:30ला दिसणार आहे चांगलं. आता नाही आता गेला की आता गेला 11:15. आता गेला 11:15ला चालू होईल. गेला आम्ही इथे तिघे जण असे बसलेत आणि मम्मीचा टायमिंग आता येते मम्मी 11 वाजता फिरून. आणि पप्पा असं कळते घाबरली. हा ना मी म्हणलं कोणी आमच्या जिनेत. मला काय माहिती एवढी बाहेर सगळी येऊन बसली. अंगात चला आला परत आला आता सुरू झालं बघा. बघितलं 1 मिनिट असतो तो. तर तुम्हाला दाखवते एक कोर आता चालू झाली आता लाल लाल व्हायला सारखं असं होतंय. संध्याने इतका घोळ केलाय काय संध्या सांगते तोंडाने. हो काय झालं मला वाटतं तुम्ही पाईप लावला तुम्हाला वाटलं मी लावलाय.
आणि टाकीतलं पाणीच आम्ही वर भरलं. नाही खरं दिवस सगळं सांग व्यवस्थित की आज पाण्याचा दिवस. हा आज पाणी होतं हा आणि सकाळी यांनी तुमची चुकी होती. नाही सकाळी पाणी नव्हतं. चढवलं ना पाणी, मग ते पाईपाला लावायला पाहिजे होतं ना. नाही ना पाईप इकडे काढून लावा, मला म्हणले लाव. पाणी नव्हतं ना, पाणीच नव्हतं. आणि मी गेलो मी जाताना तुला म्हणलं पाणी आले पाईप लाव म्हणलं. तू काय केलं? मी तसंच वर म्हणजे आम्ही जवळजवळ 7 ते 10 वाजेपर्यंत टाकीतलंच पाणी वर आणि टाकीतच प्यायला पाणी, देवाला पाणी, आंघोळीला पाणी, सगळं टाकीतलं पाणी. आणि टाकी का भरणा टाकी पार खाली. आणि नंतर मुलींनी आता बघितलं तर नळाला पाईप नव्हताच लावला. 2 वेळा जाऊन सांगितलं पोरींना की अगं टाकी लिकेज झाली का आपली, आता आला खर्च बाई. म्हणलं काय कर नाही. आकांक्षाने माझी गेली, बघितलं. आकांक्षा माझी हुशार, बघितलं तिने. मला म्हणते अगो मम्मी इकडे तुम्ही पाईपच नाही लावला, जे नळाला पाणी येतं त्याला पाईपच नाही लावला. आणि संध्याने काय केलं जे तो पाणी नळाला येतो त्याला बुच्चन लावून ठेवले. असा हे घोळ झाला. आज कितीतरी वर्षाने असा घोळ केला. म्हणजे आपण म्हणायचो पोरींना अजून मोटर लावता येत नाही, पण संध्याने फार मोठा घोळ केलाय. आणि टाकी एकदम रिकामी. आता पाणी आता भरलं परत, पण आता 7 वाजल्यापासून मोटर चालू आहे 10 वाजेपर्यंत अजून टाकी भरलेली नाही. सगळं पाणी टाकीतूनच फिरते आणि परत पाणी येते आतमध्ये. रिटर्न पाणी त्यातच पाणी भरले. या जेवायला म्हण. नाही म्हणते नको जेवायला. आपण आपलं जेवायचं का? आपण आपलं जेवायचं. जेजुरीला भेट दिली बाबांनी, छोटूनी आणि रेणुका देवांशी. त्यामुळे मस्त पार्टी चाललेली आमची. या जेवायला. हा डिनर पार्टी. तू कसा बघते? बाय कर. हॅलो गाईज, तुम्हाला आमची शक्ल तर वेगळीच वाटत असेल. मीच कशी दिसते ह्याच्यात? किती दिवसांनी असा कॅमेरा फेस करतो. तू बघ आणि मी बघ. विसर्जनानंतर आज किती तारीख आहे? 17 तारीख आहे आज. आणि विसर्जन झालेलं आहे 13 तारखेला. म्हणजे नाही 13 नाही 6 तारखेला विसर्जन झाले. 10-12 दिवसांनी आम्ही भेटतोय. आणि असा कॅमेरा 10-12 दिवसांनी आम्ही हे केलंय, म्हणजे चालू केलंय. तर त्याच्या मागे खूप मोठं रिझन होतं आणि खूप मोठी स्टोरी आमची ती की आम्ही दोघी जणी खूप जास्त आजारी होतो. स्टील आता पण आजारी म्हणजे आहे, फक्त आमचा आम्हाला असा घाणवाला खोकला असतो ना, तो असा जोरात आवाज येतो तसला वाला खोकला चालू आहे आम्हाला आता. पण तो आज जरा बरं आहे. नाही तर आम्ही दोघी जणी खूप जास्त आजारी पडलो होतो. आठवडाभर फक्त खोकला, त्याच्या आधी ताप, थंडी. म्हणजे पहिल्यांदाच झालं 2 वर्ष पहिल्यांदाच घडलंय हे असं. आणि ही विसर्जनाच्या दिवशी संध्याकाळी त्याच दिवशी आजारी पडली. मी सेकंड डेला पडले. डेंजरवाला आम्ही आजारी पडलो होतो. असे फार थंडी वगैरे व्हायरल डेंजर झालं होतं. हिची नजर वगैरे सगळं पप्पानी केलं, पण आमचा खोकलाच जात नव्हता अजिबात. आणि आज म्हणजे आहे अजून पण आम्ही रात्र जागून काढलेत. आणि 2 दिवस आवाज पूर्ण गेलता, अजिबात बोलता पण येत नव्हता. माझा तर अजून पण स्टील घसा दुखतोय माझा थोडा. आणि आता जरा जायला लागलाय. प्रे करा तुम्ही आमच्यासाठी. आम्ही खूप दमलोय. आता ते रेमेडी तर एवढ्या केल्यात घरगुती, बाहेर डॉक्टर सगळ्या बॉटल संपवल्यात आम्ही औषध घेऊन, पण तरी नाही आम्हाला फरक पडला. पण तुम्ही नक्की आम्हाला सजेस्ट करा अजून काय असेल तर. आम्ही आज सरकारी, तर शेवटी आम्ही सरकारी दवाखान्यात गेलो. मी आणि पप्पा गेलो, औषध घेऊन आलो. कारण चालायची पण कंडिशन नव्हती, पुढे जायची पण कंडिशन नव्हती.
तर मग आज गेलो एक औषध घेऊन आलो. आता आज ओके, खूप म्हणजे खूप फरक पडलाय. पण आम्ही जास्त नाही बोलत कारण परत दुखू आमचे पप्पा सारखे ओरडतात आम्हाला जास्त बोललं की शांत बसा शांत बसा. आणि आता म्हणलं की आहे तर व्हिडिओ पण चालू करावा आणि एक दाखवायचं पण होतं म्हणून व्हिडिओ चालू केला. हां तर आता जरा लाईफ आमची स्टेबल व्हायला लागली, नाही तर आम्ही खूप घाण झालं आमच्या बाबतीत. आणि मी तर ही तरी गोळ्या घेऊन अशी झोपत होती नाही का दुपारी. मला तर कसलाच आराम नव्हता. मी गोळ्या घ्यायचे तसंच काम करत बसायचे आणि त्या खोकल्याच्या गोळ्याने कधी पण आहे ना असं गुंगी येते, पूर्ण झोप म्हणजे डोळे असे माझे तर असे झाकायचे, तरी पण मी काम करायचे. आणि 6 वाजता काम झालं की लॅपटॉप सरकून झोपून जायचे. 2-3 वेळा मी असं झोपलेले 6 वाजता. असला काहीच आराम नाही भेटला, पण तरी पण जाऊन दे आता जरा बरं आहे. आणि बाय द वे आता पितृ पंधरवडा पण संपणार आहे आणि ह्याच्यानंतर लग्नाची तयारी चालू होणार आहे सगळी फायनली. आणि त्यासाठी आम्ही ते खोकला जिथं खोकला आम्ही तिथं कट करायला. तर त्यासाठी आम्ही तयारी चालू केली आता हळूहळू. तर ते एक गोष्टी आत्ता मागून ठेवतोय आम्ही, कारण आम्हाला ऑक्टोबर-नोव्हेंबर पर्यंत बॅग पॅक करायची आहे. आणि ते फायनली आता ती मुवमेंट आली आहे की बॅग माझी डोली चालली ग तिची. आम्ही त्यासाठी काय मागवलंय ते तुम्हाला दाखवते मी. वेट. आणि मी जाणार आहे पाठ राखीन म्हणून, तर माझी पण तयारी चालू झाली. काय दीदी दीदी मला एक आहे ना ऑनलाईन खूप मस्त बॅग भेटलेली आहे. ही जी 2-3 माणसं, तर मला म्हणजे 2-3 माणसाचं सहज म्हणजे दीदीच्या माझे ना 5-6 दिवसाचे कपडे सहज बसतील. आम्हाला वाटलं पण नव्हतं, इमॅजिन पण नव्हतं केलं आम्ही की आम्हाला एवढी मस्त बॅग भेटेल. आणि त्याची प्राइस पण तुम्हाला सांगते लास्टला काय प्राइस आहे. आता दीदी पाहिजे असेल तर लिंक दोन्ही पण प्रोडक्ट दाखवते. पाहिजे असेल तर लिंक कमेंट करा, लिंक किंवा DM केलं तरी चालेल. नक्की 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 घ्या. मी तर डोळे झाकून विश्वास ठेवा, एवढी भारी. तर दीदी दाखव. हां दीदी दाखवल आता तुम्हाला. तर ही आहे ती बॅग आणि एवढी अशी बोल ना. हे पण आहे, हे ना असं वाटतं असे नाही का छोटं कापड आहे, पण खूप ही दणकट काय म्हणतात त्याला, एकदम स्ट्रॉंग आहे. हा वॉटरप्रूफ आहे. आणि ह्याच्यात एक खूप किती कप आहे म्हणजे असे 4 कप्पे बरेच असे छोटे छोटे कप्पे आहेत. आणि इकडे चैनीचा कप आहे, म्हणजे इथं 2-3 कप आहेत आतमध्ये. बंद केली का मी? हा हे बघ तुम्ही काही ठेवू भारी ना. आणि तुमचं असं 1 डे किंवा 2 डेज साठी 1 डे काय खूप दिवस तुम्ही घेऊन जाऊ शकता. आणि मेन म्हणजे तुम्ही ही वाढवू शकता. आणि ही आम्ही अशी ना वाढवली आहे, म्हणजे इथं आहे ना आता बघू शकता 2 दिवसाचे कपडे बसतील एवढे ते लगेच जागा झाली. हे बंद करू आपण. हा बंद करू ना. आणि इथं बॅक साईडला पण हे माझी डोली चालली बॅग आहे. हा ही एवढीच बॅग आहे. आणि ही अशी नाही का फॅन्सी पण आहे, असं नाही की टिपिकल. हा असं कुठल्या पण ड्रेसवर घेऊ शकता. आणि महाग पण हे जाऊन शॉपिंग करून आलात तर हे तुम्ही भाडू पण शकता. हे काहीतरी हाय अगं ह्याचं पण हिथं बघ हिथं काहीतरी आहे. चेन लॉबर आहे. म्हणजे छोटी साईज पण करू शकता अजून, असं काहीतरी असेल. हा म्हणजे अशी झाली. हा तर भारी भेटली मला बॅग. आणि दीदीकडे मी राहायला जाईल तेव्हा मी ही बॅग घेऊन जाईल. काहीतरी असेल त्याचं मॅन्युअल ते हे घ्यायला लागेल. काही ठेवू नका नाही तर. आणि इथं कप्पा आहे तेच की तो आहे म्हणजे ही चेन आहे. हा हा बसत नाही आता व्यवस्थित बसली. आणि इथं हे की DM करा. आणि ह्याची प्राइस सांग. ह्याची प्राइस आहे 250. येस छान आहे. ह्याच्यात काय भेटणार आहे तुम्हाला? तुळशी बागेत पण भेटणार नाही ह्या बॅग अशा. कलर पण अवेलेबल आहेत. हा कलर पण खूप कलर आहेत, पण मी मळखाव घेतला. हा दुसरा प्रोडक्ट तुम्हाला दाखवतो आता आम्ही. कशी आहे बाप्पा बॅग. आणि त्याच्यात वाढून दाखव ना त्यांना. आता आपण जाणार आहे ना पिकनिकला, तर ती घेऊन जाणार आहे आपण. चौघांचं पण 1 डेचं बसू शकतात आहे ना सहज. फक्त एक सॅक घ्यावी लागेल समजा जर आपल्याला. अरे ह्याच्यात सहज बसेल काय ग कपडे दीदी.
अरे बाप. भारी ना, बहुत बढिया आहे. हे अजून थोडस हा बघा मस्त आहे ना. स्वस्त छान आहे ना. हो असं जर आपण अजून घेतलं ना 2 तरी होऊन जाते. ओके, 2 बॅग न्यायला बाद झालं. घेतली तरी होऊन जाते. हा ना. 250 का हे 250 ला. आणि ते हे पण ह्याची पण प्राइस तशीच आहे 350. तर हे मला सगळं 250 आहे. तर अजून एक पार्सल आले. हा अजून एक. तर ह्याचा हे- कलर तर खूप भारी आहे. जे मी बॅगेत सामान भरणार आहे तर ते बॅगेत सामान व्यवस्थित आपल्याला ऑर्गनाइज करता येतं. असं जर बॅग उघडली की हे कुठे आहे, ते कुठे नको व्हायला म्हणून आम्ही पाउचेस मागवलेत. तर ह्या पाउच मध्ये आले भरपूर सारे पहिले पाऊच. तर हा एक मोठा पाऊच आलाय, सगळ्यात मोठा आहे. ह्यात तुम्ही तुमचे कपडे असं जे मेन लागते सामान म्हणजे तुम्ही कसं पण ऑर्गनाइज करू शकता. कपडेच मेन म्हणजे हो, त्यात, कपडेच किंवा शूज. मेकअप किट वगैरे. आता हे माझ्यासाठी म्हणजे ब्राईड साठी आहे, जे तुम्हाला जे लागतं ते वस्तू रोजच्या डेलीच्या ते तुम्ही ठेवू शकता. असं हा एक पाऊच आहे त्याच्या आतमधला. आणि ते बंद पण करू शकतो आणि आपण. किती मोठा आहे हा पाऊच, म्हणजे असं एवढे आहे त्याचे. पॅक करून असं हे क्वालिटी चांगली. आणि हा एक क्वालिटी भारीच आहे. 3 पाऊच आलेत कमी साईजचे. त्याच्यानंतर ही एक बॅग आली सॅक. तुम्ही बाथरूमचे त्यात, शॉवर जेल वगैरे. तुमचा लुफा वगैरे ठेवला ह्यातूनच काढलं. आणि हे एक मेकअप किट साठी ठेवू शकता. हे एक तुम्ही कंगवे वगैरे तुमचं काय ठेवू शकता. आणि इथं तुम्ही अंडर गार्मेंट्स वगैरे पण ठेवू शकता, जे महत्वाचे कपडे आपले ते पण ठेवू शकता. असं आहे. आणि हा अजून एक पाऊच दिलाय, हा असाच दिलाय म्हणजे हे त्यात आले. हा तर असं आहे. तुम्हाला दोन्ही प्रोडक्टची लिंक हवी असेल तर नक्की कमेंट करा. येस. आता मी दाखवते पप्पा मम्मीला. ह्याची प्राइस सांग. याची 350 प्राइस आहे. हो. आणि त्यात किती तसं आले? हे महाग आहे. 1 2 3 4 5 नाही, 6 तसेच आहेत. 7 प्रोडक्ट आले. क्वालिटी भारी आहे ना. क्वालिटी चांगली आहे. बघ की. तर आता सेल चालू होणार आहे तर तुम्ही ते घेऊ पण शकता दीदी का नाही. आता सेल चालू होणार आहे तर कमी पैशात पण घेऊ शकता तुम्ही. हो. त्यात काय ठेवणार. हे भारी आहे. आता ते तर गाईज नंतर तुम्ही पार्सल नंतर बघितलं, मी लॉग घ्यायची विसरले. मला आता ह्यांनी सगळ्यांनी आठवण करून दिलेली आहे. आणि मी बनवला जिरा राईस आणि दाल तडका आणि एवढा सुंदर झालाय ना. आणि असा मोकळा भात मम्मीला खूप जास्त आवडतो. आणि आता रिॲक्शन घेऊया, कसं झालंय भात. मस्त. मम्मी तुला कसं वाटलं. खूप छान. मम्मीनेच मला ही खरं तर रेसिपी पाठवली होती इन्स्टाला. तर सरिता किचनची आम्ही बघून केली. सरिता किचनचं इतकं छान सांगते ना, व्यवस्थित सांगते अगदी. आणि मम्मीला आणि जमतं सोपं पण. वाटतं तिचं. सोपे वाटतं ते. आणि आम्ही तिघी एकमेकींना रील्स पाठवत असतो खाण्याच्या. आणि त्यातली ही म्हणली मला ती कर म्हणून, मग आज मी केली. तर मम्मी कसं वाटतंय. खूप छान. तसंच झालंय, फक्त ते आम्ही करताना दाखवलं नाही एवढंच. हा आणि हलकं बरं वाटतंय. आजारपणानंतर हलकं जेवण बरं हा. वाटतंय. आणि आमच्या तोंडाला चव पण आली. जिरा राईस आणि दाल नाहीतर आम्ही भात आठवड्याभर खाल्लाच नाहीये. पप्पा कसं झाले. आज दिवसच चांगला गेलाय. आणि सकाळी काय बनवलेलं गवारीची सांग. भाजी आणि गिरवी रस्सा गवारीची भाजी केली, ग्रेव्ही. एकच नंबर. आणि आज पण एवढं म्हणजे आज ना पुरी आजारातून उठल्यात ना तर खायला सुरू झाली आमची. आता चव 5 आहे ना तोंडाला. सकाळी पप्पांना नाश्त्याला म्हणजे सगळ्यांना मी गवार बटाटा केला होता. तर पप्पांना खूप जास्त आवडली. तर पप्पा म्हणले रस्सा कर संध्याकाळी दुपारी. तर ग्रेव्ही मध्ये गवारीची भाजी गवार ग्रेव्ही केली मम्मी. ग्रेव्ही गवार काय ग. ग्रेव्ही म्हणजे ग्रेव्ही घालून हा. तर पातळ. ती वाली केली आणि ती पण एवढी पप्पांना खूप जास्त आवडली. ती संपली आणि लगेच दाल तडका आणि जिरा राईस केला आता. आणि 5-6 दिवस पुरी आजारी होत्या खोकल्याने त्रस्त एकदम. त्यामुळे तेलकटपणा तर काय केलंच नाही, तळण पण केलं नाही. आजच तेवढं जेवतोय आम्ही. म्हणजे चटपटीतच काय नाही केलं, काहीच नाही केलं. आमचं सगळी जिभेवर औषधांची चव आमच्या दोघींची. हा ना. खूप घाण. आज बरं वाटतंय आम्हाला खाऊन हे. मग काय. पण आम्ही इथून पुढे तेलकट खाणार नाही जास्त. यांना माहिती 8-8 दिवस खोकला रात्रभर बसून होते. हा ना. आम्हाला खूप जबरदस्त खोकला होता. त्यामुळे आता इथून पुढे आम्ही तेलकट
थोडस बंदच करणार आहे. आम्ही 2 रात्री अशा बसून काढल्या. झोपून काढल्या. मग काय? खूप बेकार असं झाली, खूप बेकार. तर आता आम्ही जेवतो. मीच राहिले जेवायची. तर पप्पा बोला. काय लाईक करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. खूप दिवसानंतर पडलाय ना, गॅप पडलाय, खूप जास्त गॅप पडलाय. लवकरच गॅप भरून काढणार आहे आणि ब्लॉग येतील चांगले चांगले आता नवरात्रीचे. येस. आणि मम्मीने माझे उपास असतात तर त्याचे पण सगळे ब्लॉग येतील. रेसिपी पण मम्मी काय काय बघू आता. नवरात्री सिरीज चालू होईल आता आपली. हो. तर चला, बाय बाय, गुड नाईट. बाय बाय. हाय. तर आता वाजलेत 10 आणि आम्ही करतोय एक व्हायरल ट्रिक इन्स्टावरची की तुमचे जर तवे खराब झाले असतील काळे काळे, हा, तर त्यावर तुम्ही काय करायचं. आणि बाय द वे आम्ही हे लावलं. तर तुमचे तवे पण काळे झाले असतील तर तुम्ही काय उपाय करू शकता हे आम्ही आता ट्राय करतोय, तुम्हाला दाखवतो. तर ते सक्सेस झालं तर चांगलंच आहे, पण आपण ट्राय करायला काय हरकत आहे की ते इन्स्टावाले काय खोटं पण सांगत असतील आपल्याला. आपण पण त्याला लाईव्ह बघू ना आपण होतंय का नाही. जर झालं तर तुम्ही पण करा, नाही झालं तर नका करू. तर आता बघा. तर साखर टाकली, त्याच्यानंतर खायचा सोडा टाकला आणि काय टाकलं बरं, निरमा. आणि साखर कॅरमेलाइज होईपर्यंत गॅस ठेवा. आणि नंतर आहे ना साखर विरघळली की हे असं झालं बघा. आता मी जास्त टाकली ग क्वांटिटी. आणि आता पसरवा. सगळं पसरून घ्या. बया कसं फास्ट करायला लागते. तो ठेवला तसंच अजून झाडायचं नाही, हे असं कोट करायचं, कोट त्याला. लागलं पाहिजे त्याला. थांबा, खाली घेऊन द्या. गडबडू नको. किती घाण वास होतो ह्याचा. थोडासा वास तुम्हाला घाण येईल बरं का. गरम लागतंय का हाताला. छटकते आता नाही. तर असं कोट झालंय. वाळून द्यायचं हे. आणि वाळून नाही, नॉर्मल तवा गार झाला ना की त्यात हे टाकायचं पाणी आणि आपल्या घासणीनी घासायचं. तिने जर पाणी टाकलं डायरेक्ट निघलं, घासायची पण गरज नाही लागली तिला. हो. ब्लेडनी एका मिनिटात तवा क्लिअर होतो. आणि हात दुखतात. तुमचं हे कमी राहा, पॉवर कमी लागते. खर्च किती? खर्च काय, 2 निरमा 2 रुपयाचा, सायट्रिक ऍसिड 2 रुपयाची, असं जर करत साखर बसला ना, रुपयाची. गिरणीत दळण्यापेक्षा आपणच पाठव दळ असं दळ. असं जर तुम्ही 2 रुपयाचं, ते पण किती किलो भेटतं, 2-3 रुपयाच किलो आहे. काय 6 तुला माहिती का? रुपये किलो. 6 रुपये किलो हा, दळण आहे. मग त्याला काय मग तेव्हा? जाताना आणि दळू आणि हे लावा झिप. असं तर मग आपण हरभरा, गहू, तांदूळ सगळं दळू आपण. खेड्यामध्ये पप्पा, तुम्ही दगड चुकताय. मिळतो, दगड मिळतो ना एक खोय खेड्यामध्ये, तर लगेच निघतं तवा. मग ते घेऊन या आपल्याला. तुम्हाला कष्ट नको, कष्ट आणायचं मग तवा बिवा सगळं. आजकालच्या लेडीजला कष्ट मग नकोय. तो साबण आपल्या घरात का नाहीये. आजकालच्या लेडीज वर्किंग आहे, त्याच्यामुळे त्यांना कमवायचं काही तर घासून आणि बसायचं का दळायचं. साखरेची फक्त एकच छोटीशी चिमूट आहे. पप्पा, मग आपल्या घरात का हे केलं आपण, मिक्सर कशाला आणला आपण, ते हेच करू ना. काय काय गोष्टी सांगते, किती किती आवाज करते की. त्यांच्या पप्पांवर, पप्पा जिथं त्यांना कळत ना आपण हारतोय आता, बेट नाही करू शकत. पप्पा असे करतात आमचे. काय आमची ट्यूब सारखी बंद पडते. पप्पा ट्यूब ती नीट लावा राव. आम्हाला वाटलं असं काय करता? पप्पा रागात येऊन लाईट बंद करून गेले काय असं वाटलं. मला वाटलं लाईटच गेली, मी लगेच तिकडे जाणार होते. तर असं आम्ही करतोय आणि आता बघू. तू इकडे इकडे काय येते असं रिझल्ट असं बघ. हा, आता बघ. रिझल्ट बघू आता. असं करायला लागेल. तर आता वाजलेले आहेत 10 आणि 10 वाजता मगाशी म्हणजे ट्राय केलं होतं, पण ते नॉर्मलच निघला तवा, एकदम नॉर्मल, पण निघला थोडासा ना. एक कोट निघला. चुकलं म्हणजे लगेच तिकडून बोलते मी. सामानच थोडं थोडं टाकलं होतं, म्हणजे साखर एवढीशीच टाकली होती. आता जरा त्याचा फेस झाला, ते बरं कोट पण झालं. तर आता बघू आम्ही काय होतंय. तर आमच्या मागच्या क्लिप बघून आम्हाला हसायला येते. आमच्या नुसती बडबडच चालू असते.
तर चला आता ते बघू आम्ही. पोजी मारते का व्हिडिओ घेते? पोजी मारते. पोजी नाही माहिती ना कोण म्हणतं. पोजी मारायच्या अशा. पोज मारता आम्ही. तर आता असं कसं गोळ्यांचं असर आहे सत्य. आता पप्पा येतील. श्रीकांत डोले काय चाललंय तुमचं? आता आठवडाभर आम्ही आजारी होतो, आमच्या तोंडातून एक शब्द नव्हता. आता बघा मॅडमचा आवाज. आता माझा आवाज मोहल्ल्यामध्ये गुंजतोय. मम्मी म्हणली ती आउट ऑफ इंडिया ट्रिप साठी गेलेली आहे. हा सगळे विचारत होते कुठे गेली तुमची पोरगी. तर ट्रिप साठी गेलेली होती आउट ऑफ इंडिया. तर मी आलेले आहे मौल्यवारो. कानात कापून आम्ही काय नाही ते हे केलं आपण, रेमेडी तयार केला खोकल्यासाठी. पण एकाचा पण फरक नाही पडला यार आम्हाला खरंच. गरम आहे ना तिथं, त्याच्यावर बसते का तव्यावर. तर आम्ही हळदीच्या गोळ्या केल्या, परत गुळा मध पिलं, बाटल्या संपवल्यात औषधाच्या. त्याच्यानंतर हो मी तोंडाला लावायचं. त्याच्यानंतर अजून काय आलं गरम पाणी मग गुळण्या सगळं करून आमचा किराणा ह्यावेळेस जास्तच भरला आम्ही. गुळ बीळ सगळं हळद चाटण. आणि आम्ही एवढं घाण खोकायचं ना, खोकल्याचा आमचा आवाज इतका घाण होता ना आम्हाला लाज वाटत होती आमची. रात्री खूप त्रास व्हायचा यार. आले बाय द वे आज मी चकोल्या केल्या होत्या, त्याची क्लिप घेतली नाही. आय एम सो सॉरी. पण तुम्ही रिव्ह्यू सांगू शकता कसं झालं? गजनी झालाय तुझं. विसरती ही व्लॉग घ्यायची, काहीच लक्षात राहत नाही यायच्या. व्लॉग घ्यायचं काय अशी एवढी पागल झाली आणि ब्लॉग मध्ये किती नाराज होती तर गेली नाही. बाबा चकोल्या कशा झाल्या? तर तिला आम्ही काल बळबळ ब्लॉग घ्यायला लावला, ते पण दाल तडका आणि जिरा राईसचा रिव्ह्यू. आणि आज पण तिला बळबळ ब्लॉग घ्यायला लावलाय. नाही कंटाळते ब्लॉगला. का माहिती का ते काय तुम्हाला सांगू आता, तिला मोटिवेशनची गरज आहे. तिला मोटिवेशन लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तर ती सबस्क्राईब त्याच्यातून ती. आता मी आजारी होते ना त्याच्यामुळं माझं पण लक्ष नव्हतं तिथं, तिने पण लक्ष काढून घेतलं होतं. आता मी आले तर ब्लॉग होतीलच. हा कसं वाटलं तुम्हाला? आम्ही लवकर तिच्या नावावर चॅनल चालू करणार आहे. आधी एक सांभाळू आपण. होय कसं वाटलं चकोल्या? ते 10 वेळा विचारतो कशा झाली 10 वेळा काय तुम्ही सांगितलं. मी एक स्टोरी सांगते. आमच्या आकांक्षाचं असं आहे की तिने समजा एखादा पदार्थ केला जेवणाचा किंवा काय पण असू दे, तर ती अशी बघत बसते एखाद्याकडे खास तोपर्यंत. आणि काय म्हणतोय त्यांनी सांगायला पाहिजे की छान झालंय, तेव्हा तिचा श्वास घशाखाली असा जातो, ती श्वास घेते. मग करते चांगलं, कशाला विचारायचं ना कसं हे बघा काय बोललो. हे बघा मित्रमैत्रिणींनो, ती पोच पावती भेटली पाहिजे. एखाद्या बाईला हेच हे असतं की तारीफ करणं, तिला सगळ्याच्या तोंडातून तारीफ ऐकायची. एक बनले ना. आणि मला स्पेशली खूप जास्त आवडतं माझी तारीफ केलेली. त्याच्यामुळे तुम्हाला माहिती वेट करते की चांगलं झालंय का नाही हे बघण्यासाठी. आणि तिला आमच्या रिव्ह्यूचं काही देणं घेणं नसतं, तिला फक्त पप्पांच्या रिव्ह्यूचं देणं घेणं असतं. इकडे काहीतरी दीदी आला ठेव गेला. मी नाही ठेवलं, मला कळलं विषय. तर या तर असं आहे. तर हिला ॲप्रिसिएशन लागतं, म्हणजे तिला असं आवडतं. आता पण ना आता पण ती उभी होती मम्मीकडे तुम्हाला आठवतं आणि मम्मी ना बोलतच नव्हती, तर अशीच बसली होती मम्मीकडे बघत. मम्मी अशी करते तिला ओके झालं तर ती एकदम हे झाली. असं व्यवस्थित असं केलं तिने. आणि असते एखाद्याचा स्वभाव असतो की त्याला आवडतं, मला पण आवडतं. स्पेशली पप्पांकडून मला तारीफ आवडते. पण ते हिचं काय होतं, ही पप्पांकडून अपेक्षा ठेवती पण पप्पा हे नाही करत. पण आम्ही मम्मी आणि मी तिच्यामध्ये काहीच चुका काढत नाही, चांगलं हो किंवा वाईट हो. पण तिला आमचं काहीच देणं नसतं, तिला फक्त हे चुका काढतं तर यांचं पडलेलं करते ना. गाईज माझ्या डोळ्याखाली डार्क सर्कल जागते ती ह्यांच्यामुळे आलेत मला. ते बोलून बोलून माझे काय झाले बार, माझे डोळे दिसायला झाले पप्पा. बोलून बोलून माझे कान काय झालेत. वॉटेवर आता हे गार झालं, आपण गार झालं मी येतेच तोपर्यंत पाणी टाकू. आता झालंय गरम आहे. असा पकडू हात, बरं हातावर पकड.
तू ठेवते का डोक्यावर तुझ्या? शी तो केस तोच हात मध्ये ना तू उद्या टाक बरं. आउच. बघ गरम तुम्हाला कसं नाही. पकडलं का? पिक्चर बघतोय यार आम्ही. चला बाय. पण काय गाठ नाही झालं बरं का एवढं म्हणासारखं थोडंसं पण हे वाळलंय ना. काय वाळलं अख्खं. आता तुम्ही घ्या काय घ्या गं? पाणी घ्या. पाणी घ्या आणि घसणी घ्या. घासणी. तेच ते घसणी. त्या बाईचं सगळं निघलं होतं ना पटापटा. नुसतं पाणी टाकून निघलो नाही निघलं. हे निघले. बऱ्यापैकी निघले एवढं पण नाही निघलं. थांब जरा आपण घासणी घास सरक. तर पहिल्यापेक्षा बऱ्यापैकी निघलाय. बऱ्यापैकी बिफोर आफ्टर काढलं नाही फोटो आपण. म्हणजे खूप हा पूर्ण हे जे व्हाईट आहेत ना हे सगळे असे काळे काळे झालते. हे पण असा अख्खा काळा झालाय. पण हे बऱ्यापैकी खूप निघलंय. आफ्टर बिफोरवाला फोटो नाहीये. दाखवला असतो तुम्हाला. म्हणजे असं खूप दिवस घासलाच नव्हता हा तवा. तर तुम्ही पण ट्राय करा बघा तुम्हाला जमतंय का. तुमचं काय माहिती झालं तर. येस. काय मला तर वाटतंय थोडं निघलाय. इथं निघलं फक्त आता घासा हा असं मधले मधले निघले डाग. असं तुम्ही फॉलो करा. त्याला आता किती वेळा तुमचं करायला त्यांचं जर असं जास्त नसेल ना तर होऊन जाईल. हा जर तुमचं कमी असेल ना हे असं असेल तर निघून जाईल. आणि हे करायचं म्हणून ठेवलं होतं खूप दिवस. आमचा खूप जास्त काळा झालता. तर चला गाईज तुम्हाला जर रेमेडी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.